श्री स्वामी समर्थ मंडळी, मैत्रिणींनो, समाजात मान, सन्मान, कीर्ती, पदप्रतिष्ठा आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी पौष रविवारचे व्रत आवर्जून करा. ज्यांना सतत कामात अपयश येतं, अडथळे येतात, अडचणी येतात, त्यांनी सूर्याची उपासना आवर्जून करावी. सूर्यासारखं तेज मिळतं, उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. बघा, आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं. सूर्याला अर्घ्य देणे म्हणजे काय? तर सूर्याला तांब्याच्या भांड्यात जल अर्पण करावे, जे आरोग्य, आत्मविश्वास आणि सुख समृद्धीसाठी केले जाते. यासाठी सकाळी स्नान करून एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लाल चंदन, फूल, हळद, कुंकू, अक्षदा आणि थोडासा गूळ पाण्यामध्ये घेऊन उगवत्या सूर्याकडे तोंड करून जल अर्पण करावे. सूर्याची 12 नावे घ्यावीत किंवा सूर्याचा बीज मंत्र म्हणावा. ओम ह्रीं गृणीः सूर्य आदित्य श्रीं, किंवा तुम्ही गृणीः म्हटलं तरीही चालेल. हा मंत्र सूर्याचा बीज मंत्र आहे. तर बघा, पौष महिना सुरू झाला की पौष महिन्यामध्ये आपण पौष रविवारचे म्हणजे सूर्यनारायणाचे व्रत करत असतो, सूर्यदेवाची पूजा करत असतो. मग 2025मध्ये हे व्रत कधीपासून करायचे आणि पहिला रविवार पौष रविवार कधी आहे? तर बघा, 2025मध्ये 21 डिसेंबर वार रविवार या दिवशी पौष महिन्यातील पहिला रविवार आलेला आहे आणि या रविवारपासून आपल्याला पौष महिन्यातील रविवारच्या व्रताला सुरुवात करायची आहे. हे व्रत महिला आपल्या मुलांसाठी, मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी, मुलांच्या शिक्षणात यश यावं मुलांना आणि संतान प्राप्तीसाठी हे पौष रविवारचे व्रत करत असतात. हे व्रत सूर्यदेवाचे व्रत असते. संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे. 21 डिसेंबरपासनं आपल्याला पौष रविवार या व्रताला सुरुवात करायची आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.